नमस्कार मंडळी. तर आजचा आमचा हा फर्स्ट ब्लॉग असणार आहे, ज्याची सुरुवात आम्ही केली अक्षय तृतीयाच्या मुहूर्तापासून. तर आज सकाळी नाश्त्याला केला होता रव्याचा डोसा, त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी. तर तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर थोडासा टाईमपास करून आम्ही लागलो दुपारच्या जेवणाच्या तयारीला. तर इथे माझी ताई करत होती पुरणपोळी, ज्या की खूप छान झाल्या होत्या. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त दिसतात पुरणपोळी. त्यानंतर मी थोड्याशा भजी तळल्या आणि कुरडई पापड्या तळल्या. इथे माझी मम्मी नैवेद्य भरत होती आणि इथे बघू शकता आजचा हा मेन्यू होता. त्यानंतर ऑइल कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीने क्लीन करून घेतलं ताईंनी. इथे तुम्ही बघू शकता ते खूप क्लीन झाले. त्यानंतर आम्ही निघालो गायला नैवेद्य द्यायला. इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुपारचं जेवण आटपून थोडी मस्तपैकी झोपून आम्ही निघालो पद्मावती देवीच्या मंदिरात दर्शनासाठी. तिथल्या नैसर्गिक वातावरणात आम्ही मस्तपैकी पार्टी केली. तसेच आम्ही निघालो ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी. रस्त्यात भेटला आम्हाला आमच्या गल्लीतला मोत्या, जो की रस्त्यावरच्या टप्परी कुत्र्यांसोबत फिरत होता. फायनली आम्ही पोहोचलो मंदिरात, जिथे खूप गर्दी होती. अक्षय तृतीयानिमित्त माऊलींना विठ्ठलाच्या रूपात चंदनाची ओटी होती आणि तसेच सिद्धेश्वराला देखील होती. एवढी गर्दी असून सुद्धा आमचं दर्शन खूप छान झालं आणि दिवसाचा शेवट आमचा आईस्क्रीम खाऊन झाला. धन्यवाद.